जर तुम्हाला कोणी व्यक्तींनी लीगल नोटीस पाठवलं असेल तर काय केलं पाहिजे? सर्वप्रथम घाबरू नका. कारण लीगल नोटीस हा कुठला कोर्टाकडून आलेला समन नाहीये. हा फक्त पुढचा व्यक्ती तुम्हाला एक धमकी देतो आहे, की जर तुम्ही हा इश्यू सॉल्व्ह नाही केला तर ते तुम्हाला कोर्टात घेऊन जाणार आहेत. तर घाबरू नका. पण दुसरी स्टेप ही आहे, की त्याला दुर्लक्ष पण नका करू. कारण लीगल नोटीसला एक पर्टिक्युलर टाईमलाईन दिलेला असतो. जर तुम्ही लीगल नोटीस बराबर वाचला तर तुम्ही एंडमध्ये बघाल की एक पर्टिक्युलर टाइमलाईन दिलेला असतो समोरच्या पार्टीनी, की तुम्हाला 15 दिवसात किंवा 30 दिवसात ह्या नोटीसचा रिप्लाय द्यायचा आहे. तर तो टाइमलाईन बिलकुल मिस नका करू. तिसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्हाला लीगल नोटीस येतो तर पुढच्या व्यक्तीला लगे कॉल करून किंवा व्हॉट्सॲपवर धमकी किंवा व्हॉट्सॲपवर काही शिव्या वगैरे असे देऊ नका. तुम्ही शांत राहा, तो लीगल नोटीस घ्या आणि तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते गोळा करा. आणि चौथी स्टेप म्हणजे एक चांगल्या वकीलकडे जा, त्या पुरावा द्या, त्यांना एक्सप्लेन करा आणि त्यांना ते लीगल नोटीस दाखवा आणि त्या लीगल नोटीसचा रिप्लाय द्या. पाचवी गोष्ट, ही सर्व गोष्टी करताना तुम्हाला शांत राहून तुमचा लीगल नोटीसचा रिप्लाय कसा तुम्ही चांगला देऊ शकतो ह्याबद्दल विचार केला पाहिजे. आणि मेक शुअर करा की तुम्ही एका ॲडव्होकेटकडे जा ह्याचा रिप्लाय देण्यासाठी. असे अनेक कायदा जाणून घेण्यासाठी मला आणि तुमच्या वकील नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अनेक लोकांना शेअर करा.